त्यामुळे आगामी काळात या सगळ्या मुद्द्यावरून आता प्रकरण जे आहे ते कुठवर जाऊन पोहोचतंय ते पाहणं महत्त्वाचं असेल। वळूया पुढच्या बातमीकडे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुंभस्नान आणि गंगा जलाबद्दल जे बोलले त्यावरून वादसदृश्य काहीतरी महाराष्ट्रात सुरू आहे। बोलणारी व्यक्ती राज ठाकरे असल्यामुळे नेमकी किती दाहक टीका करायची हे भाजप आणि शिवसेनेला कळत नाहीये। तर राज ठाकरेंवर टीका करता येत नाही आणि त्यांचं समर्थनही करता येत नाही अशा अवस्थेत मवियाचे नेते आहेत। महत्प्रयासाने हिंदू जननायक या छबीकडे वाटचाल करणारे राज ठाकरे अचानक महाकुंभबद्दल का बोलले? त्यांच्या डोळ्यासमोर बीएमसी निवडणुका डोळ्यासमोर आहेत का आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं मार्गक्रमण एकाच दिशेने सुरू आहे का? या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं म्हटलं मी नाही पिणार, म्हटलं मी नाही पिणार। निमित्त होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19व्या वर्धापन दिन सोहळ्याचं। स्थळ होतं पिंपरी चिंचवड। वक्ते होते राज ठाकरे। त्यामुळे इथे फटाके फुटले नसते तर नवल। ते आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच कोरोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत। खरं तर कोणतंही औचित्य नव्हतं, पण राज ठाकरेंच्या मनात आलं आणि त्यांनी ठाकरे शैलीत महाकुंभ आणि गंगा स्नानाबद्दल टिप्पणी केली। या टीकेनं राऊत आणि आव्हाडांना गुदगुल्या झाल्या। राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहेत आणि राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर। आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना त्यांनी थैथयाट केला असता की कसा हिंदुत्वाचा अपमान झाला। त्यांनी असं केलं असं हे जर आम्ही केलं असतं ना तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे, घरावर दगडफेक सगळं झालं असतं। आम्ही देशद्रोही पण ठरलो असतो। त्याच्या डेअरिंगला सलाम आहे, बाकी मला ह्याच्यावरती अजून काही बोलायचं नाही। राज ठाकरेच्या डेअरिंगला मी त्यांचा वैचारिक आणि म्हणजे काय त्यांचे माझे राजकीय मतभेद असतील, पण काही ठिकाणी त्यांच्या वैचारिक मतभेदाचं मी समर्थन करतो। अर्थातच हे माझं एकट्याचं म्हणजे माझं वैयक्तिक समर्थन त्यांना। कुंभस्नानाचा अपमान भाजप नेत्यांना अजिबात आवडला नाही। त्यांनी राज ठाकरेंचा समाचार घ्यायला सुरुवात केली। असं विधान हे 57 कोटीच्या सनातन हिंदू बांधवांनी त्या ठिकाणी लांबून जगभरातून येऊन त्या ठिकाणी स्नान केलं, त्यांच्या श्रद्धेचा अवमान आहे। तो आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे। मी स्वतः माझ्या आईबरोबर महाकुंभला जाऊन आलेलो आहे, गंगा स्नान केलेले आहे। मला तर आजपर्यंत एक साधी खाज पण आली नाही माझ्या कुठल्याही माझ्याबरोबर गेल्या लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला आहे। मग त्यांना कुठले 4-5 लोक भेटले हा विषय विचारायला पाहिजे ना। गेल्या काही महिन्यात कोणत्याही मुद्द्यावर एकमत न होणाऱ्यांचंही कधी नव्हे ते एकमत झालं। पेल्यावर म्हणायचं घाण आहे, यांना आणलं होतं दोन प्यायला कुणीतरी, मग पेल्यावर म्हणायचं हे घाण आहे रे, फेकून देतो। प्यायच्या आधी घाण कसं काय, पिऊन बघायचं 2-4 घोटं कसलं लागत आहे कसलं नाही। राज ठाकरे यांचं अधिकृतरित्या बयान यायलाच पाहिजे, नाहीतर हिंदुत्ववादी संघटनांनी दोन्ही बाजू अवलंबल्या पाहिजे। एकतर कायदेशीर बाजू सुद्धा अवलंबली पाहिजे आणि त्याचबरोबर ते माफी मागत नाहीत, कारण शेवटी बघा एक लक्षात ठेवा, गंगा मैयाच्या तिथे सगळे नतमस्तक होतात, गुडघे टेकून माफी मागायची असते। माफी जोपर्यंत मागत नाहीत तोपर्यंत मला असं वाटतंय त्यांच्या विरुद्ध आंदोलन व्हायला पाहिजे। नाशिक मधला कुंभमेळा 1.5-2 वर्षांवर येऊन ठेपलाय, त्याची जय्यत तयारीही सुरू आहे। त्यामुळे नाशिकच्या साधू महंतांनी राज ठाकरेंच्या विधानावर प्रचंड नाराजी व्यक्त केली। आय नो त्यांची जी सायकोलॉजी आहे की अशा पद्धतीने चर्चेत जे बॅक ड्रॉपला गेलेले होते, मागे पडलेले होते, अशा पद्धतीने विपर्यास करून पुन्हा चर्चेमध्ये यायचं आणि संपूर्ण भारतामध्ये
निगेटिव्ह पब्लिसिटी कन्व्हर्ट इन टू पॉझिटिव्ह पब्लिसिटी ही राज ठाकरेंची सायकोलॉजी आहे. राज ठाकरे वारंवार आपल्या भूमिका बदलतात आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना घरी बसवलं. बघा, राज ठाकरेंच्या कालच्या वक्तव्यातनं त्यांनी केवळ ते हिंदू विरोधी आहे हे स्पष्ट केलं. त्यांची हिंदू अस्मिता सुद्धा आपल्या सगळ्यांसमोर लक्षात आली की त्यांना हिंदू अस्मितेशी देणं घेणं नाही आणि मराठी अस्मितेशी देणं घेणं नाही. बेताल वक्तव्य करून ते त्यांची स्वतःची विश्वासार्हता हिंदूंमधून कमी करत आहेत, यात मात्र शंका नाही. राज ठाकरेंची बाजू सावरताना मनसैनिकांची आणि मनसे नेत्यांची कसरत पाहायला मिळाली. तुम्हाला कल्पना आहे की राज ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबातील बाळासाहेब असतील का प्रबोधनकार वगैरे हे अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत आणि ते अत्यंत स्पष्टपणे बोलतात आणि अंधश्रद्धा या विषयावरती त्यांच्या स्ट्रेट भावना असतात, म्हणून त्यांनी त्यांच्या त्या भावना व्यक्त केल्या. आंघोळ करायला विरोध नाही, पण तिथे लोक ज्या पद्धतीने घाण पसरवतात किंवा त्या गंगा मातेचा जो काही पावित्र्य तो राखत नाही, याच्यावर साहेबांचं ते कालचं भाष्य होतं. परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ते का आवडलं नाही मला कळलं नाही. बहुतेक त्यांना यासाठी आवडलं नसेल कारण भारतीय जनता पक्षाने 20,000 करोड रुपये गंगेवर खर्च केलेत आणि तो भ्रष्टाचारच होता. 2020 नंतर राज ठाकरेंनी हनुमान चालिसा, मशिदीवरील भोंगे, अवैध मजारी असे विषय हाती घेतले. त्यावेळी राज ठाकरे यांची हिंदू जननायक अशी छबी तयार करण्याचा जोरदार प्रयत्न झाला. ते भाजपसोबत जाणार असल्याच्या जोरदार चर्चाही झडल्या, पण प्रत्यक्षात तळ्यात मळ्यात सुरूच राहिल्या. आता कुंभमेळ्यावरही टीका करून राज ठाकरेंनी नेमकं काय साधलंय? मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडे न जाणारा मराठी मतदार हा त्यांचं लक्ष आहे का? त्या नादात उत्तर भारतीय मतदानावर त्यांनी पाणी सोडलंय का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं मार्गक्रमण एकाच दिशेनं सुरू आहे का? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. त्यांची उत्तरं नजीकच्या काळात पाहायला मिळतील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.